सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थनेला सुरुवात करूया. बापाचे, पुत्राचे, पवित्र आत्म्याचे नावे आमेन. आपल्या आईची आणि संत योसेफाची आपण मध्यस्थी मागूया आपल्या या आजच्या प्रार्थनेमध्ये. नमो हे कृपा पूर्ण मारिये, प्रभो तुझ्या ठाई आहेस, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मारिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळी विनंती कर. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. संत पॉल फिलिपिकरात सांगत आहे, आनंद करा, आनंद करा, पुन्हा सांगतो आनंद करा. होय फ्रेंड्स, आज आपण सर्व काम बाजूला ठेवून, कदाचित आपली झोप सुद्धा यावेळेस आपण थोडासा आराम पण करत असतो, पण आपण सगळं बाजूला ठेवून आपण प्रभूला भेटण्यासाठी आलेलो आहोत. आपण आपलं स्वतःचं एक त्याग करून ही वेळ आपण प्रभूला देणार आहोत. आणि आपण जरी किती प्रॉब्लेम्समध्ये असेल तरी आपण ते सगळं बाजूला ठेवून आपण आनंदाने, उल्हासाने प्रभूला स्तुती गौरव देऊया, कारण आपल्या स्तुतीवर प्रभू स्वर्ग सोडून विराजमान होतो. थँक यू लॉर्ड, हालेलुया लॉर्ड, थँक यू, थँक यू. प्रभूला धन्यवाद. थँक यू लॉर्ड. स्तुती स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती स्तुती करूया, उपकार स्तुती करूया. गौरविस्तवूया तारणारा देव, गौरविस्तवूया तारणारा देव. स्तुती स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती स्तुती करूया, उपकार स्तुती करूया. गौरविस्तवूया तारणारा देव, स्तुती स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरविस्तवूया तारणारा देव, गौरविस्तवूया तारणारा देव. थँक यू लॉर्ड. आभारी प्रभू, या वेळेसाठी प्रभू. थँक यू लॉर्ड. थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, सवनात वसतो तारणारा देव. थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, सवनात वसतो तारणारा देव. स्तुती स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरविस्तवूया तारणारा देव. स्वीकार करीतो, विश्वास ठेवितो, पुत्र बनविल तो तारणारा देव. स्वीकार करीतो, विश्वास ठेवितो, पुत्र बनविल तो तारणारा देव. स्तुती स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती स्तुती करूया, उपकार स्तुती करूया. गौरविस्तवूया तारणारा देव, गौरविस्तवूया तारणारा देव, गौरविस्तवूया तारणारा देव. आभारी येशू, धन्यवाद येशू, तुझा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुला उत्साहितो. संत पॉलचे करिंथीकरास पत्र 18वे वचन. ज्यांची वाटचाल विनाशाकडेच जात आहे त्यांनाच ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूचा संदेश शुद्ध मूर्खपणा वाटतो. होय फ्रेंड्स, आपण उपवास काळाच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि आपल्याला संत पॉल चिंतनासाठी हे वचन देत आहे.
होय प्रभू, मी ग्रेस मिनिस्ट्रीमध्ये यायच्या अगोदर मला देखील कधी कधी ह्या 40 दिवसाची प्रार्थना मूर्खपणा वाटत होता माझ्या फ्रेंड्स. पण जेव्हा या अशा 40 दिवसाच्या प्रार्थनेमध्ये मला प्रभू भेटला आणि माझे जीवन प्रार्थनामय झाले, माझे आयुष्य बदलून गेले. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि आज मी आणि माझ्या बरोबर जे या प्रार्थनेमध्ये YouTube-मध्ये सामील झालेले आहेत, आज आमचं आयुष्य सेम राहणार नाही प्रभू. तू आमच्या आयुष्याला बदलून टाकणार आहे, आमचा विश्वास आहे प्रभू. आणि आम्ही विश्वासाने आम्ही येतो प्रभू, तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करत. थँक्यू लॉर्ड, थँक्यू प्रभू. आभार तू मानतो, आमचा धन्यवाद देतो, उद्धारक स्तुती आहेस. करतो. थँक्यू Thank you, लॉर्ड. Jesus. आभारी ईश्वर. जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा, या होया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. ख्रिस्ताचा त्या जग उद्धाराचा, माझ्या येशूचा. ख्रिस्ताचा त्या जग उद्धाराचा, माझ्या येशूचा. या होया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. येशूचा देवाच्या शब्दाचा, माझ्या देवाचा. येशूचा देवाच्या शब्दाचा, माझ्या देवाचा. या होया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. या होया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. देवाचा राजांच्या राजाचा, माझ्या बापाचा. देवाचा राजांच्या राजाच्या माझ्या बापाचा. या होया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. या होया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. राजा येशू जय बोला मुखाने. राजा येशू जय बोला. बोला राजा येशू जय बोला मुखाने. राजा येशू जय बोला. जय बापा जय बोला. जय बापा जय बोला. जय बापा जय बोला. जय बापा जय बोला. बोला राजा येशू जय बोला मुखाने. राजा येशू जय बोला. बोला राजा येशू जय बोला मुखाने. राजा येशू जय बोला. जय पुत्र जय बोला. जय पुत्र जय बोला. जय पुत्र जय बोला. जय पुत्र जय बोला. बोला राजा येशू जय बोला मुखाने. राजा येशू जय बोला. बोला राजा येशू जय बोला मुखाने. राजा येशू जय बोला. जय आज्ञा जय बोला. जय आज्ञा जय बोला. जय आज्ञा जय बोला. जय आज्ञा जय बोला. बोला राजा येशू जय बोला मुखाने. राजा येशू जय बोला. बोला राजा येशू जय बोला मुखाने. राजा येशू जय बोला. जय बोला जय बोला. जय बोला जय बोला. जय बोला जय बोला. जय बोला जय बोला. बोला
बोला राजा येशू जय बोला मुखाने राजा येशू जय बोला बोला राजा येशू जय बोला मुखाने राजा येशू जय बोला या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा तू महान परमेश्वर आहेस, राजांचा राजा आहेस, तू प्रभूंचा प्रभू आहेस, आमचा उद्धारकर्ता प्रभू आहेस, आमचा उत्तम मेलफळ आहेस. थँक यू लॉर्ड, थँक यू होली स्पिरिट. होय प्रभू, या सुंदर वेळेसाठी तुला धन्यवाद देते. येते प्रभू, तुझ्या जवळ येते. माझ्या पापांनी झालेले जड अंतकरण घेऊन येते प्रभू तुझ्याकडे, कारण तुझे वचन सांगते या सर्वजण, सगळे जड अंतकरणाने असतील तर सगळे माझ्याकडे या. होय प्रभू, तू आमच्या पापांकरिता क्रूसावर बलिदान दिलेस प्रभू, आणि तुझ्या पवित्र रक्ताने प्रभू आता आम्हाला प्रत्येकाला साफ कर, शुद्ध कर, पवित्र कर प्रभू. आम्हाला तुझी आराधना करायची आहे प्रभू. पण प्रभू आम्ही पापी आहोत, मी पापी आहे आणि मी मानव आहे प्रभू. प्रत्येक मोहाला आम्ही पडतो माझ्या प्रभू. पण माझ्या प्रभू, प्रत्येक वेळ आम्ही जेव्हा पडतो तेव्हा तू आम्हाला व्यंगेत घेते माझ्या प्रभू. आम्हाला घेतो प्रभू तुझ्या जवळ, आणि या वेळेस आमचा विश्वास आहे माझ्या प्रभू, तू आमच्या बरोबर आहेस आणि तुझ्या रक्ताने आम्हाला प्रत्येकाला साफ करत आहे माझ्या प्रभू. होय प्रभू, येतो आम्ही तुझ्या जवळ. आम्हाला तुझी आराधना करू दे माझ्या प्रभू. मेरा आनंद हर एक दिन में वो मेरा सहारा है. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. संसार के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ. संसार के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ. जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला मैं तेरे साथ हूँ. शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला मैं तेरे साथ
जब मैंने सोचा कि असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा, असंभव को संभव करने वाला यीशु, मैं तेरे साथ हूँ। असंभव को संभव करने वाला यीशु, मैं तेरे साथ हूँ। प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। वो मेरा सहारा है। होय प्रभू, या वेळेसाठी तुला धन्यवाद देते. होय प्रभू. आमच्या प्रार्थनेत स्वर्ग सोडून विराजमान झाला. थँक्यू लॉर्ड फॉर ड्वेलिंग ऑन आवर ब्रोकन प्रेसेस फॉर लॉर्ड. होय प्रभू, आणि आता प्रभू आम्हाला तयार कर. आम्ही आता तुझे वचन ऐकणार आहोत. होय प्रभू. प्रभू, तुझा पवित्र आत्मा आम्हा प्रत्येकावर पाठव आणि आमची तयारी कर. आमची आध्यात्मिक हृदये उघड, जेणेकरून आम्ही तुझं वचन ऐकू आणि आम्ही आहेत त्या रस्त्यावर न जाता तुझ्या मार्गावर आम्हाला चालव प्रभू. हीच प्रार्थना आम्ही तुझ्या चरणी करते. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. गॉड इज गुड All the time. अँड ऑल द टाइम. God is good. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. तर माझ्या प्रिय बंधूंनो, आणखी एक शुक्रवार, सुंदर दिवस प्रभूने आपल्याला दिलेला आहे आणि खरोखरच त्याची दया, त्याची कृपा, त्याचा स्पर्श आपल्या सर्वांना जाणवत आहे. या उपवास काळात विशेष आपण प्रभू येशूच्या दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान यावर विशेष केंद्रित करत आहोत, लक्ष केंद्रित करत आहोत. आणि हा सुंदर काळ आहे जिथे आपण समजून घेतलं पाहिजे, कारण याच्यातून आपल्याला खूप काही फायदा होणार आहे. आणि म्हणून लेंट म्हणजेच वसंत ऋतू, प्रेज द लॉर्ड, आपल्या आध्यात्मिक जीवनातील वसंत ऋतू. आणि तेच त्या क्रूसावर ख्रिस्ताच्या मरणाद्वारे आपल्यासाठी येशू ख्रिस्ताने एक फलदायी जीवन, एक नवीन जीवन असं आपल्यासाठी मिळवून घेतलेलं आहे. आणि म्हणून आज आपण फक्त प्रभू येशूचं जे त्यांनी क्रूसावर आपल्यासाठी काय मिळवलेलं आहे त्याच्यावर आपण फक्त लक्ष केंद्रित करणार आहोत किंवा चिंतन करणार आहोत. काही गोष्टी आपल्याला माहीत असतील, परंतु संपूर्णपणे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. थोडं नाही, हां येशू मेला, माझ्या पापांची क्षमा झाली, नाही, आणखी काय.
खरोखरच त्या क्रूसावर मरायचं होतंच का? मेलं पाहिजेच होतं का? आणि म्हणून ख्रिस्ताने त्या क्रूसावर पूर्णपणे काय काय आपल्यासाठी केलेलं आहे त्याच्यावर आपण लक्ष केलं पाहिजे. आज आपण 10 मुद्दे पाहणार आहोत, 10 गोष्टी पाहणार आहोत थोडक्यातून. जास्त वेळ नाही आपल्याकडे, परंतु थोडक्यात आपण जाणीव आपल्याला असली पाहिजे की त्या क्रूसावर माझ्यासाठी काय येशू ख्रिस्ताने निष्पन्न केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तर दैवी विनिमय, मराठी शब्द, इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो डिवाइन एक्सचेंज, अदलाबदल. आजच्या युगामध्ये आपण हा शब्द खूप ऐकतो, एक्सचेंज ऑफर. एक्सचेंज ना, जुनं द्या नवीन घ्या. मग कुठे तुम्ही मॉलमध्ये जा, दुकानामध्ये तुम्हाला जुनं द्या नवीन घ्या. आणि हे कोणी सुरुवात केलं? मी सांगेन ही जी स्कीम आहे ती येशू ख्रिस्ताने प्रथम सुरू केली. प्रेज द लॉर्ड. या उपवास काळामध्ये सुद्धा 40 दिवस स्कीम चालू आहे. आध्यात्मिक एक्सचेंज, जुनं द्या नवीन घ्या. काय जुनं द्या? तुमचं जुनं जीवन मला द्या आणि माझ्याकडून एक नवीन जीवन घ्या. तुमचा जुना स्वभाव, जुनं जे काही मोडलेलं आहे, विस्कटलेलं आहे, ते सर्व मला द्या आणि माझ्याकडून नवीन जीवन घ्या. प्रेज द लॉर्ड. दिस इज गुड न्यूज. आपण सांगतो की ना सुवार्ता, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता. काय सुवार्ता नक्की? सुवार्ता हीच आहे की एक्सचेंज ऑफर ना. आपण जेव्हा आपण जातो आणि आपल्याला कुठं समजतं सेल लागलेला आहे, एक्सचेंज ऑफर लागलेल्या आहे, आपण पटकन धावत जातो आणि आपल्या मित्र मैत्रिणींना सर्वांना सांगतो, अरे तिथे एक्सचेंज ऑफर आहे, चांगला फायदा होईल, जा तुम्ही पण जा. प्रेज द लॉर्ड. आज ख्रिस्ताच्या वतीने मी तुम्हाला सुद्धा सांगत आहे की ख्रिस्त सभा 40 दिवस, फक्त 40 दिवस काय नियम नाही, परंतु विशेष एक कृपेचा काळ 40 दिवस आपल्याला हे आहेत. कशासाठी? एक्सचेंज ऑफर. बदला. 40 दिवसानंतर सुद्धा बदलू शकतो, परंतु कदाचित उद्याचं माहीत नाही, 4 दिवसानंतर आपण कुठे असू ते माहीत नाही, संधी निघून गेली असेल. प्रेज द लॉर्ड. काही लोक या जगामध्ये त्यांना वाटतं की अजून खूप काळ आहे, एवढ्यातच कशाला, थोडं थांबू, मजा करून घेऊ, सर्व माझ्या मनासारखं मी करून घेईन आणि मग एकदा माझं काय मन भरलं किंवा मग सर्व काही जीवनात जेव्हा काहीच राहणार नाही, मग तेव्हा आपण येऊ, ही संधी, ही ऑफर घेऊ त्या टायमाला. माझ्या प्रियबंधूंनो, कदाचित वेळ निघून गेला असेल, ती संधी तुम्हाला वाटत असेल घेण्यासारखी, तरी तुम्हाला मिळणार नाही, अशी कदाचित असा काळ येऊ शकतो. आणि म्हणून उद्याची वाट पाहू नका. प्रेज द लॉर्ड. तर मी ॲडव्हर्टाईज करत आहे. कशाची ॲडव्हर्टाईज करत आहे? एक्सचेंज ऑफर, दैवी विनिमय. मी तुम्हाला सांगत आहे, एक बदली, एक अदलाबदल करण्याची एक संधी तुम्हाला प्राप्त होत आहे आणि त्या संधीचा तुम्ही लवकरात लवकर फायदा घ्यावा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी 30 वर्षापूर्वी ही संधी माझ्यासाठी चालून आली आणि मी सांगतो माझ्या जीवनाचं सोनं झालं. कदाचित त्या 15 वर्षाच्या आयुष्यामध्ये जेव्हा मी होतो वयाचा, आणि तेव्हा ही संधी कदाचित आकर्षित नव्हती, तेवढं आकर्षक नव्हतं हे, परंतु तरीसुद्धा पवित्र आत्म्याची कृपा कशा प्रकारे मी त्या संधीचा फायदा घेतला. मी हां म्हटलं, होय मला हवं आहे, मला एक्सचेंज करायचं आहे, मला बदलायचं आहे. आणि मी ती संधी घेतल्याबद्दल मला थोडंसंही आज दुःख वाटत नाही की मी काय गमावलं. माझं तारुण्य किंवा ही जगाची मौज मजा हे सर्व मला काही उपभोगता आली नाही, मला त्याचं किंचित दुःख वाटत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण त्या बदल्यामध्ये जसं दुकानदार तुम्हाला फसवतो, जुनं घेतो आणि नवीन देतो सांगतो, परंतु ते काहीतरी बनावट असतं. येशू ख्रिस्त नाही. त्याने सांगितलं नवीन म्हणजेच नवीन, रिपेअर केलेलं नाही किंवा दुसरा काही स्टॅम्प भरलेला नाही, नवीन कोरं. कारण ते करास दुसरे पत्र 5:17
जर कोणी येशू ख्रिस्तामध्ये आहे तो एक नवीन उत्पत्ती आहे. नवीन उत्पत्ती, जुनं गेलेलं आहे, एक्सचेंज. पहा, सर्व काही नवीन झालेलं आहे. हा अनुभव आपल्या प्रत्येकाला आलाच पाहिजे, नाहीतर मग आपल्याला ही सुवार्ता आजपर्यंत कळलेली नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर त्या क्रुसावर मुळात काय झालं? कोरिन्थीकरास दुसरे पत्र 5 हे आपण वाचलं पाहिजे. खूप संत पॉल ह्यामध्ये क्रुसावरचं जे काही येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी केलेलं आहे ते एकदम बारकाईने सांगत आहे. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अदला बदल. जो पापी नव्हता त्याला पाप बनवण्यात आला, आणि जे पापी होते ते नीतिमान बनले. प्रेज द लॉर्ड. चमत्कार, दैवी विनिमय, डिवाइन एक्सचेंज, अदला बदल कोण करील का? मानवाच्या विचारांपलीकडे तुमचा जवळचा मित्र कोणी असो, कोणी सांगितलं की माझ्यावर जे आरोप आहेत, माझ्यावर जे सर्व अपराध लिहिलेले आहेत, मी जे काही वाईट केलेलं आहे या संपूर्ण आयुष्यामध्ये, ते तुझ्या नावावर घे, आणि तुझं जे नाव लौकिक आहे, सन्मान जो तुला मिळतो तो मला दे. 100% मी तुला सांगतो, एकही व्यक्ती या जगामध्ये सापडणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परंतु हे घडलं 2000 वर्षापूर्वी. ख्रिस्ताने ते एक्सचेंज, विनिमय केला. तो पापी नव्हता, त्याने आपले पाप स्वतःवर घेतले. कधी आपण बसून विचार करूया, जन्मापासून आजपर्यंत मी किती प्रकारची पाप विचाराद्वारे, कृतीद्वारे, शब्दाद्वारे किती पाप केलेली आहेत, आणि ते उघडकीस कोणाला सांगण्यासाठी सुद्धा मला लाज वाटते. पण येशू ख्रिस्ताने ते उघडपणे स्वीकारली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अशासाठी की त्याच्या ठाई आपण देवाचे नीतिमत्व व्हावे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आमच्या बंडखोरीमुळे सर्व वाईट गोष्टी येशूवर वधस्तंभावर आल्या, यासाठी की त्याच्या निर्दोष आज्ञाधारकतेमुळे सर्व चांगल्या गोष्टी आमच्यासाठी उपलब्ध व्हाव्यात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. दैवी विनिमय, डिवाइन एक्सचेंज. आमचे अपराध, बंडखोर, वाईट गोष्टी, लबाडी, जे काही मी केलेलं आहे ते सर्व त्याच्यावर गेल्या. त्याच्या निर्दोष आज्ञाधारकतेमुळे सर्व त्याने केलेल्या चांगल्या गोष्टी आमच्या ठाई उपलब्ध झालेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज जे काही मी अनुभव करत आहे ते माझंच चांगुलपणामुळे नाही, तर ख्रिस्ताच्या चांगुलपणामुळे. आज मी मनशांती, आध्यात्मिक आशीर्वाद, प्रेम, दया, क्षमा, आनंद, सर्व प्रकारचे आशीर्वाद, शारीरिक मानसिक आशीर्वाद जे काही मी अनुभव करत आहे, मी मिळविलेलं नाही, किंवा मी त्याचा हकदारसुद्धा नाही, मी त्यासाठी पात्रसुद्धा नाही. कशासाठी? ते ख्रिस्ताने माझ्यासाठी हासिल करून दिलेले आहेत, उपलब्ध करून दिलेले आहेत. कशामुळे? तो आज्ञाधारक झाला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर त्याने माझे पाप स्वीकारण्यासाठी तो राजी झाला नसता, तर त्याचा चांगुलपणा माझ्यासाठी उपलब्ध झाला नसता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ही अट आहे. येशूने ह्यांना चांगलं द्यायचं आहे, पण त्यांचं वाईट तरी कोणी घेतलं पाहिजे पहिला ना. देवाने जर सांगितलं असतं, परमेश्वर सांगितलं असतं, मला माझ्या लोकांना आशीर्वाद द्यायचा आहे, परंतु भिंत आहे, ती भिंत काढली पाहिजे. ते वाईट कचरा जो आहे, ती घाण जी आहे, ती कोणीतरी पहिला उचलली पाहिजे. तो ग्लास आहे, त्यामध्ये अशुद्ध पाणी आहे, तो पहिला कोणीतरी काढला पाहिजे, नंतर त्याच्यामध्ये शुद्ध पाणी ओतता येईल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज जगामध्ये पुष्कळ लोक चांगलं करू इच्छितात, पण चांगलं करण्या अगोदर वाईट जे आहे, हात घाणेरडे करावे लागतात, सफाई करावी लागते, ती करण्यासाठी कोणाचीच तयारी नाही. प्रेज द लॉर्ड. सर्वांची इच्छा आहे, माझी सुद्धा खूप इच्छा आहे की मी चांगलं करावं, मी हे बरं करावं, ते बरं करावं, पण परंतु पहिला जे अशुद्ध आहे, अस्वच्छ आहे,
ते कोणीतरी साफ करायला हवं. आणि तिथेच प्रभू येशू ख्रिस्त मानव झाला, आपल्यासाठी पाप बनला, आपलं सर्व जे काही आपण वाईट केलेलं आहे त्याने स्वतःवर घेतलं आणि मग त्याच्या आध्यात्मिकपणामुळे त्याचंच चांगुलपणा आपल्याला उपलब्ध आहे, आपल्यासाठी आपण आज अनुभव करू शकतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देव बापाने येशू ठाई आपल्या सर्वांच्या अपराधीपणाची, विकृतीची, आपल्या सर्वांच्या बंडखोरीची आणि बंडखोरीनंतर होणाऱ्या सर्व दुष्परिणामांची पूर्तता केली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला राग, पापावर राग आहे. वचन सांगतं परमेश्वराला पाप्यांवर प्रेम आहे, परंतु पापाचा त्याला तिरस्कार आहे, पापावर त्याला राग आहे. आणि म्हणून पापावर राग व्यक्त करणे हे देवाचं जणू काय चारित्र्य आहे, त्याचा तो स्वभाव आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कधीच असं सांगू शकत नाही. परमेश्वर प्रेमळ आहे, पण त्या क्षणाला परमेश्वर पवित्र सुद्धा आहे. आणि म्हणून परमेश्वर पाप चालून घेऊ शकत नाही. ठीक आहे, तुम्ही पाप केलेलं आहे, वाईट जगलेला चालते नाही, परमेश्वर असं म्हणूच शकत नाही. परमेश्वराला पापाचा राग आहे, तिरस्कार आहे. आणि म्हणून पापावरचा राग आहे तो काढलाच पाहिजे परमेश्वराने. त्याने दाखवलंच पाहिजे की मला पापावर किती राग आहे. आणि ते कुठे त्याने दाखवलं की त्याला पापाबद्दल किती राग आहे, तो त्याने कुठे दाखवलं तर क्रूसावर पहा. आणि क्रूसावर त्या ख्रिस्ताच्या त्या मलिन, त्या संपूर्ण त्याचं जे शरीर, फाटलेलं शरीर पहा. तुम्हाला जाणून येईल की परमेश्वराला पापाचा किती राग आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द ही लॉर्ड. पहिली गोष्ट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की परमेश्वर माझ्यावर किती प्रेम करतो हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर क्रूसाकडे पहा. की मला वाचवण्यासाठी, मला तारण देण्यासाठी, मला जवळ करण्यासाठी परमेश्वराने स्वपुत्राला त्या क्रूसावर त्याची अशी अवस्था केली, अशासाठी की मी माझं नातं त्याच्याशी पुन्हा प्रस्थापित व्हावं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून परमेश्वराला आपला राग त्या अर्पणावर काढावा लागला. आणि म्हणून ख्रिस्ताची अवस्था, माझ्या बंडखोरीमुळे विकृती सर्व आणि त्याच्यानंतरही जे दुष्परिणाम होणार होते, पापाचे दुष्परिणाम, परमेश्वराने ख्रिस्तामध्ये ती पूर्तता केली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर थोडक्यात 10 मुद्दे आपण पाहणार आहोत. परमेश्वराने त्या क्रूसावर नक्की आपल्यासाठी काय केलेलं आहे ख्रिस्ताद्वारे. पहिलं, येशूला शिक्षा झाली की आमची शिक्षा क्षमा केली जावी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याला शिक्षा करावी लागली. परमेश्वराला पापाला शिक्षा देणे अगत्य आहे. परमेश्वर कधीच, तो न्यायी परमेश्वर आहे, म्हणून तो सांगूच शकत नाही की चालतं, होते, जाऊ दे, चालेल. नाही, पाप नाही चालणार. आणि म्हणून पापाला शिक्षा करावी लागली आणि ती शिक्षा कोणीतरी भोगतली पाहिजे. आणि म्हणून ख्रिस्ताने आपल्या वतीने ती शिक्षा स्वीकारली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अशासाठी की मला शिक्षा ती मिळणार होती, ती शिक्षा माझ्यावर होती, ती ख्रिस्ताने घेतली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर आमची शिक्षा क्षमा केली गेली. पहिला फायदा, एक्सचेंज ऑफर ना, ह्याला आपण एक ॲडव्हर्टाईज म्हणून पाहू शकतो की किती सुंदर ऑफर आहे. पहा, येशू जखमी झाला जेणेकरून आपण सर्व प्रकारच्या आजारांपासून बरे व्हावे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याचं शरीर मोडण्यात आलं, त्याचं शरीर फाडण्यात आलं, त्याच्या शरीराच्या चिरड्या करण्यात आल्या, त्याच्या शरीरातून रक्त वाहण्यात आलं, अशासाठी की तुमचं शरीर संघटित व्हावं, आजारमुक्त व्हावं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक अवयव, डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत सर्व ठिकाणी त्यांनी दुःख, वेदना सहन केलेल्या आहेत. आणि म्हणून पूर्ण शरीर
त्याचं मोडलं गेलं, त्याने दुःख सहन केलं, अशासाठी की आपण सर्व प्रकारच्या आजारांपासून बरे व्हावे. आणि म्हणून का येशूला त्या क्रूसावर मरणे अगत्याचं होतं? दुसरा काय पर्याय नव्हता? नाही, कारण हे सर्व पूर्ण करायचं होतं. तिसरं, येशूला आमच्या पापासह पाप बनविण्यात आले, यासाठी की आम्ही त्याच्या नीतिमत्वाने नीतिमान व्हावे. प्रेज द लॉर्ड. Praise the जसं मी Lord. पुन्हा सांगितलं, पाप, परमेश्वर पाप नाकारू शकत नाही. मी पाप केलेलं आहे, सिद्ध झालेलं आहे, मी चुकलो आहे, मी अपराधी आहे, आणि परमेश्वर असंच जाऊ दे, कोणीच काय केलं नाही, विसरून जा, नाही. तो पापाचा दोष आहे, माझ्यावर सिद्ध झालेला आहे. आणि येशू मध्यस्थ झाला आणि त्याने देवपित्याला सांगितलं, ती सर्व पापं माझ्या नावी लावा, आणि ह्यांना निर्दोष, नीतिमान, त्याच्या नीतिमत्वाने आपण नीतिमान झालो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मी मिरवू शकत नाही, मी नीतिमान आहे, मी खूप चांगला आहे, मी काय एवढं जास्त पाप करत नाही. मी यशामध्ये सांगितलेलं आहे, आपले चांगले कृत्य घाणेरड्या चिंध्यांसारखे आहे. आपलं जे मी सांगतो, मला वाटतं की मी चांगला आहे, मी सत्कृत्य करतो, हे परमेश्वराचं घाणेरड्या चिंध्यांसारखं आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तर हे माझं नीतिमत्व नाही, येशूने माझ्यासाठी, त्याच्या वतीने माझ्यावर त्याची नीतिमत्व मी स्वीकारलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. चौथं, येशूने आमच्यासाठी मरण सोसले, ह्यासाठी की आम्ही त्याच्या जीवनात सहभागी व्हावे. मी मरणार होतो. रोमकरास पत्र 6:23. आपण सर्व मरणार होतो. पापाची मजुरी मरण, पण ख्रिस्त येशूद्वारे सार्वकालिक जीवन, मोफत देणगी ना, देवाची ख्रिस्तामध्ये मोफत देणगी म्हणजे सार्वकालिक जीवन. मी मरणार होतो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मृत्यू हा अटल माणसासाठी होता, की माणूस पापामुळे आपण मरणार, कायमस्वरूपी देवापासून वेगळे केले जावे. हे आपलं सर्वांच्या भाग्यामध्ये होतं, परंतु त्याने मरण सोसलं. परमेश्वर मेला. कधी ऐकलेलं आहे? परमेश्वर मेला. होय, कारण कोणीतरी मरण सोसायला हवं होतं. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. कारण पाप कोणाला सोडत नाही. पापाचं शेवट काय आहे? मरण आहे. आणि म्हणून ते मरण कोणाला तरी सोसावं लागलं. आणि परमेश्वर पित्याने काय केलं? येशूला बलिदान म्हणून त्या क्रूसाच्या वेदीवर त्याचा बली दिला. त्याने मरण सहन केलं, अशासाठी की आपण आता शाश्वत जीवनामध्ये सहभागी व्हावं. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आता माणूस मरणार नाही. आता आपण कधीच मरणार नाही. आपण सार्वकालिक जीवन जगणार. परंतु जर आपण येशूचं जीवन स्वीकारलं, तर आपण त्याच्या जीवनामध्ये सहभागी होऊ. आपण जर ही एक्सचेंज ऑफर नाकारली, तर आपण तरीसुद्धा आपण सार्वकालिक जीवन जगणार, पण ते येशू संगत नाही, ते दुसऱ्या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. पाचवं, येशू शापग्रस्त झाला, यासाठी की आम्हाला आशीर्वाद मिळावा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. पाप जेव्हा आदमाने केलं आणि परमेश्वराने श्राप दिला, मुळात परमेश्वराची इच्छा होती की माणसाने सार्वकालिक आनंदमय सर्व काही परमेश्वराने त्या मानवासाठी बनवलं होतं, परंतु पापाद्वारे श्राप आला माणसावर आणि माणसाचं जीवन कठीण झालेलं आहे, असहाय्य झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि ते पापाचा जो ओझं आहे, ते श्राप जो आहे, ते श्रापाचं जे बंधन आहे, त्या बेड्या आहेत श्रापाच्या, त्या तोडण्यासाठी ख्रिस्त आला. आणि ख्रिस्ताने त्याच्या मरणाद्वारे तो श्राप जो मानवावर आला होता पापामुळे, तो नाहीसा केला. आता आपल्याला ख्रिस्ताद्वारे आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. सहावी गोष्ट, येशूने आपले दारिद्र्य सहन केले,
जेणेकरून आपल्याला त्याच्या विपुलतेत हिस्सा मिळावा. दारिद्र्य खरोखर सर्व प्रकारचं आशीर्वाद, विपुलता, पण विशेष मी सांगू इच्छितो की आध्यात्मिक दारिद्र्य. अनेक जण ख्रिस्ती लोकसुद्धा आजही आध्यात्मिक दारिद्र्यामध्ये जगत आहोत. मी ख्रिस्ती आहे पण घरामध्ये शांती नाही, ऐक्य नाही, क्षमा नाही, एकमेकांशी अबोला आहे, खूप गोष्टीमध्ये दारिद्र्य आहे. पवित्र आत्म्याचं फळ अजून आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होत नाही, म्हणजेच आपण गरीब आहोत आध्यात्मिकरित्या. परंतु आज जर आपण स्वइच्छेने ह्या संधीचा फायदा घेतला आणि त्या क्रुसाच्या पायथ्याजवळ येऊन जर मी सांगितलं, प्रभू हे माझं जीवन, हे माझं कुटुंब आहे, मला बदलायचं आहे, तर येशू एकमेव असा प्रभू आहे जो तुमचं दारिद्र्य घेण्यासाठी थांबलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. विशेष करून आध्यात्मिक दारिद्र्य आणि सर्व प्रकारचं दारिद्र्य. येशू ठाई सर्व आशीर्वाद विपुलतेत, विपुल आशीर्वाद गॅरंटीड. मी सांगू शकतो माझ्या 30 वर्षाच्या या ख्रिस्ताबरोबरच्या वाटचालीमध्ये मी अनुभव केलेला आहे. जग तुम्हाला काय देऊ शकतं मर्यादित आहे, परंतु परमेश्वर देतो विपुलतेत देतो, विपुल. तुम्हाला कधीच, म्हणून दावीद म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, विपुल जीवन. प्रेज द लॉर्ड. विपुल म्हणजे असं नाही की मी तुम्हाला बंगला, गाड्या आणि हे ते. विपुलता ती जगाची मोजण्याची पद्धत आहे. विपुलता, विपुल म्हणजे समाधानी जीवन माझ्याकडे आहे, जी माझी गरज आहे ती भागलेली आहे, मला काही उणे नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. 7, येशूने आपली लाज सोसली ह्यासाठी की आम्ही त्याच्या गौरवाचे भागीदार व्हावे. शरम, लज्जा. आणि येशू ख्रिस्त त्या क्रुसावर पूर्णपणे त्याच्या वस्त्रहीन करण्यात आले. वचन सांगतं त्याला वस्त्रहीन करण्यात आले. म्हणजेच मी लपून केलेली पापं, अंधारामध्ये केलेली पापं, जी उघडकीस मी बोलू शकत नाही, ही सर्व लज्जास्पद जी पापं आहेत, ती सुद्धा लाज, शरम येशूने सोसली त्या क्रुसावर. देवपुत्र अशा प्रकारे त्याने माझ्यासाठी, म्हणून क्रुसावरचं मरण का? ह्यासाठी, कारण फक्त मरण नाही तर एक लज्जास्पद मरण त्याने सहन करावं, अशासाठी की त्याच्या गौरवामध्ये आपण भागीदार व्हावे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपण मिरवू शकतो, कारण माझं पाप त्याने घेतलेलं आहे आणि मी मिरवू शकतो, मी सांगू शकतो हो मी नीतिमान आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. 8, येशूने त्याच्या पित्याकडून नकार सोसला ह्यासाठी की देवपित्याने मला येशू ठाई स्वीकारावे. पापाचा राग, पुन्हा परमेश्वराला पापावर राग आहे, आणि जिथे पाप आहे यशाया सांगतो की मी माझं मुख तुमच्यापासून वेगळं केलेलं आहे, फिरवलेलं आहे, कारण माझं पापाबरोबर काही लेणं देणं नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ती जागा कोणीतरी घ्यावी. एक तर परमेश्वर आपल्याकडे विमुख होणार, आपल्याकडे पाहणार नाही, कधीच पाहणार नाही, कारण आपण पापी आहोत. आणि म्हणून येशूने ती जागा घेतली आणि परमेश्वराने त्याच्याकडून मुख वळविले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि येशूने क्रुसावर ते उद्गार काढले, हे देवा, हे देवा, तू माझ्यापासून का वेगळा झालेला आहेस? वाय हॅव फोरसेकन, का मला सोडून दिलेला आहेस तू? का तुझं मुख? प्रभू येशू ख्रिस्त फक्त या जीवन काळामध्ये जेव्हा इथे होते, किंवा त्यांचं एकच की प्रभू येशू तुला काय हवं आहे? मला माझ्या पित्याबरोबर सतत राहायचं आहे, दुसरं काहीच मला नको. आणि विचार करा, सर्वात कठीण प्रसंग कोणता? तर माझ्या पित्यापासून वेगळं होणे. हे त्याला सहन करू, म्हणजे तो सहन करू शकत नव्हता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ते त्याने सहन केलं.
आपल्या पित्यापासून नाकारला गेला तो, अशासाठी की त्याच्या ठायी पित्याने आपल्याला स्वीकारावं. आणि म्हणून त्यामुळे परमेश्वर पित्याने आपल्याला आता त्याची लेकरं म्हणून स्वीकारलेलं आहे, कारण तो स्वतः नाकारला गेला. नववा मुद्दा, येशूचा संबंध त्याच्या पित्याशी तोडण्यात आला की आम्ही पित्याशी जोडले जावे. पुन्हा एकदा क्रूसावर असताना त्याचा संबंध तुटला गेला, अशासाठी की आपला संबंध पित्याबरोबर, जो ईदनच्या बागेमध्ये जेव्हा मानवाने पहिलं पाप केलं तिथून तुटला होता, येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे तो जोडला गेला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द आणि लॉर्ड. शेवटचा मुद्दा, आपल्यातील जुना मनुष्य त्याच्यात मरण पावला, यासाठी की आपल्यामध्ये नवीन मनुष्य जन्मास यावा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नवीन मनुष्य आपल्यामध्ये जन्माला यावा त्याच्यात. आणि म्हणून उत्तम शुक्रवार, गुड फ्रायडेच्या दिवशी आपण त्याच्यात मरण पावतो. येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्यामध्ये आपण त्याच्यामध्ये मरण पावतो आणि आपल्यामध्ये नवीन मनुष्य, नवीन व्यक्ती जन्मास येते, नवजीवनाला सुरुवात होते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर माझ्या प्रियानो, हे एक्सचेंज आहे की ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केलेलं आहे. आणि जर आपण ही आज संधी स्वीकारली तर ख्रिस्तामुळे आपल्याला काय काय मिळू शकतं, याच आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर आपण प्रार्थना करूया. तर ही करंतिकरास 5:15 हे आपल्या सर्वांसाठी ही प्रार्थना आहे. तो सर्वांसाठी ह्याकरता मरण पावला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मरण पावला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे. संत पौल सांगत आहे की हे सर्व ऐकल्यानंतर माझा प्रतिसाद काय आहे. संत पौल सांगतो की आता तुम्ही जर हे तुम्हाला समजलेलं आहे तर जे जगतात त्यांनी स्वतःकरिता न जगता त्याच्याकरिता जगावे जो त्यांच्याकरिता मरण पावला व पुनरुत्थित झाला. प्रेज द लॉर्ड. तर आपण ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित करूया आणि या प्रार्थनेमध्ये सामील होत असताना प्रभू येशूकडे कळकळीने प्रार्थना करूया. प्रभू, होय, मला या संधीचा फायदा घ्यायचा आहे. ही एक्सचेंज ऑफर मला स्वीकारायची आहे. ही सुवर्ण संधी तू माझ्यासाठी उपलब्ध करून दिली आहेस. इब्रिकरास पत्रामध्ये सांगितलेलं आहे की आपला किती तोटा होईल जर आपण हा उद्धार आपण नाकारला तर. आपण नाकारू नये माझ्या प्रिय बंधूंनो. थँक यू जीसस. प्रेज यू जीसस. या क्षणाला प्रभूला आपण आपलं जीवन समर्पित करूया. ख्रिस्ताच्या हृदयास कुटुंबाचे समर्पण ही प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. हे येशूच्या पवित्र हृदया, तू राजा आहेस व ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे. आज आम्ही आम्हावरील तुझा राज्याधिकार जाहीर करतो व यापुढे आम्ही आमचे जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचे वचन देतो. आमच्या हृदयात तू नेहमी राज्य कर व तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटती ठेव. हे दिव्य हृदया, तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो. आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यास आशीर्वाद दे. आमच्या चिंता दूर कर, आमचे कष्ट हलके कर, आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव, आमच्या आजारातून आमची सुटका कर. तुझ्या कृपेतून आम्हाला मरण येऊ दे. आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे. तू परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन.
होय, त्या क्रुसाकडे पाहूया आणि आज प्रभूला सांगूया, प्रभू मी विश्वास ठेवतो की माझं पाप, माझे अपराध, माझी विकृती सर्व काही प्रभू तू त्या क्रुसावर तुझ्या शरीरावर घेतला आहेस आणि तिथून तुम्हाला नवजीवन दिलेलं आहेस. थँक यू लॉर्ड, प्रेज यू जीसस. मी विचार करी देवाने आपल्या पुत्रा नवाचविता का पाठविले मरण्या क्रूसावरती त्याने माझे वाहिले ओझे माझ्या पापांसाठी रक्त वाहुनी प्राण दिले गाते माझी आत्मा प्रभू तारणाऱ्या तुला तू किती महान, तू किती महान. गाते माझी आत्मा प्रभू तारणाऱ्या तुला तू किती महान, तू किती महान, तू किती महान, तू किती महान. होय प्रभू, मी विचार करून सुद्धा मानवी बुद्धीने कल्पना सुद्धा करू शकत नाही की तू माझ्यावरच्या तुझ्या प्रेमा खातर आपल्या पुत्राला त्या क्रुसावर प्रभू अर्पिलेस. प्रभू येशू, माझ्याकरिता तू सर्व दुःख सहन केलेस, लज्जा सहन केलीस. मजवर दया कर प्रभू, माझ्या सर्व पापांची क्षमा कर. तुझ्या पवित्र रक्ताने प्रभू या क्षणाला मला धुवून प्रभू शुद्ध बनव. माझं जुनं जीवन घे प्रभू आणि तुझं नीतिमत्वाचं जीवन मला दे. शुद्ध पवित्र जीवन मला दे प्रभू. थँक यू लॉर्ड, प्रेज यू जीसस. येशूकडे पहा, येशूकडे पहा, तोची तुझा तारणहारा. येशूकडे पहा, येशूकडे पहा, येशूकडे पहा, तोची तुझा तारणहारा. येशूकडे पहा. देवाच्या कोकरा, देवाच्या कोकरा, देवाच्या कोकरा, तोची तुझा तारणहारा. देवाच्या
येशूकडे पहा, येशूकडे पहा, तोची तुझा तारणहारा, येशूकडे पहा. दोन्ही हात आपल्या समोर उघडे करूया. नम्र होऊन प्रभूचा पवित्र आत्मा मागूया. जरी प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी त्या क्रूसावर मरण पावले, पण त्याचाच पवित्र आत्मा प्रभू येशू म्हणतो, मी तुम्हाला सोडणार नाही, मी सदैव तुमच्याबरोबर राहीन. त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तो या क्षणाला आपल्या जीवनामध्ये कार्य करत आहे. दैवी स्पर्श, नूतनीकरणाचं कार्य तो आपल्या जीवनामध्ये करत आहे. आज देखील तेच तारण, तोच उद्धार, तोच नवजीवनाचा अनुभव आज आपण घेऊ शकतो. जिथे आपण आहोत तिथेच तोच आरोग्यदायी स्पर्श आपण जसा प्रभू येशूने 2000 वर्षापूर्वी लोकांना स्पर्श केला, तोच अनुभव आज देखील तुम्ही जिथे आहात तुम्ही घेऊ शकता. पवित्र आत्मा आपल्या सोबत आहे, आपल्यामध्ये आहे आणि तो तुम्हाला स्पर्श करत आहे. देवाचं प्रेम, पवित्र आत्मा, अनुग्रह, कृपा, ग्रेस ऑफ द लॉर्ड, ही सर्व नावं एकच आहेत. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा कार्यरत आहे. तेच परमेश्वराची कृपा, अनुग्रह, देवाचा स्पर्श कुठे आहे? पवित्र आत्म्याद्वारे तो तुम्हाला स्पर्श करत आहे. जिवंत प्रभू येशू तुमच्या सोबत आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे. जे काही तुम्हाला आज द्यायचं आहे, आपलं दुखणं, आपला आजार, टेन्शन, जे काही प्रभूला अर्पण करायचं आहे द्या त्याला, कारण तो घेण्यासाठी तयार आहे आणि त्याचा नवीनपणा तो तुम्हाला देत आहे, आरोग्य देत आहे, मुक्ती देत आहे. ये पवित्र आत्म्या तू ये ना, ये हीच प्रार्थना करतो. ये आपली शक्ती घेऊन ये ना, ये आपल्या सौम्यतेने ये पवित्र आत्म्या तू ये ना, ये हीच प्रार्थना करतो. आमच्या सर्व बंधू भगिनींवर ये आपली शक्ती घेऊन ये ना, सामर्थ्याने आरोग्यदायी स्पर्श, ये आपल्या सौम्यतेने ये. होराबालयारला बा शंदरी सिरिरिबी आंद्रियारला बा रबा रबारिया रबानी मियानी मियानी हो राबालिया ला ला सिनिमिनी मियांदिरिया ला 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 इरिया ला 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 शंदरी बिरिबी. विशेष कृपा, अनुग्रह, दया प्रभूची विपुलपणे तुमच्यावर येत आहे. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशू, धन्यवाद पित्या. प्रेज यू जीसस. आभारी प्रभू येशू, आभारी पवित्र आत्म्या. प्रभू येशू ख्रिस्त आभारी, तू माझ्यासाठी आमच्यासाठी केलेल्या त्या बलिदानाबद्दल. तू जर मेला नसतास प्रभू, आम्हाला मरावं लागलं असतं. तू जर नाकारला गेला नसतास प्रभू, तर आम्ही नाकारले गेलो असतो. तुझं नातं जर परमेश्वर पित्याकडून तोडलं गेलं नसतं, तर आम्ही जोडले गेलो नसतो. धन्यवाद प्रभू, तू केलेल्या सर्व बलिदानाबद्दल. धन्यवाद येशू, धन्यवाद पित्या, धन्यवाद पवित्र आत्म्या. आज अनेकांना तू स्पर्श केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि तू करत आहेस. जे जे लोक प्रभू तुझ्या वचनावर, आज जे या वचनावर विश्वास ठेवतील, त्यांना तू सार्वकालिक जीवन बहाल करशील, आमचा विश्वास आहे. आमच्या सर्व बंधुगिनींना आणि जे त्यांनी विनंत्या पाठवलेल्या आहेत प्रभू आज या प्रार्थनेमध्ये, त्या सर्व विनंत्या तुला समर्पित करतो प्रभू. तू नक्कीच प्रभू
दयेने त्या सर्व आमच्या बंधू भगिनींना स्पर्श करत आहेस, त्यांच्या कुटुंबांना आशीर्वाद देत आहेस, आमच्या देशाला आशीर्वादित करत आहेस. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. थँक्यू जीसस, प्रेज यू जीसस, थँक्यू लॉर्ड, प्रेज प्रेज प्रेज. प्रभूचा गौरव असो आता आणि आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. माझ्या मित्र हो, आज तुम्ही या प्रार्थने सभेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचे आणि परमेश्वराचे आभार आणि धन्यवाद. ही प्रार्थना सभा दर शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता सेम या यूट्यूब चॅनलवर प्रक्षेपित होत आहे. तुम्ही अधिकाधिक लोकांना ह्याचा लाभ घ्यावा म्हणून इतरांना देखील आमंत्रित करावे आणि तुम्हाला देखील आम्ही आमंत्रित करीत आहोत. तसेच उद्या म्हणजे शनिवारी संध्याकाळी 4 वाजता लहान मुलांसाठी ऑनलाईन प्रार्थना सभा होणार आहे. ही लहान मुलांना समजेल अशा प्रकारचं प्रबोधन आणि ॲक्शन सॉंग्स त्याच्यामध्ये होत असतात. तर शनिवारी संध्याकाळी 4 वाजता झूमवर असेल आणि आमचं झूम ID तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर तुम्ही तुमच्या लहान मुलांना आणि इतरांच्या देखील लहान मुलांना तुम्ही सांगावं की ही जॉईन करण्यासाठी. आणि तसेच ह्याच्यामध्ये उद्याचा जो विषय आहे आपला जुन्या करारामधील एलिशा हा बायबल हिरो, ह्याच्यावर त्यांना प्रबोधन होणार आहे. तसेच सोमवारी आमची जी प्रार्थना सभा असते ती संध्याकाळी 7 वाजता यूट्यूब चॅनलवर, ग्रेस मिनिस्ट्रीच्या यूट्यूब चॅनलवर ती तुम्हाला प्रक्षेपित होणार आहे संध्याकाळी 7 ते 8:30 पर्यंत. आणि त्याच्यामध्ये विषय आहे द हिलिंग पॉवर ऑफ फॉरगिव्हनेस, क्षमेचं दान. ह्याबद्दल तुम्हाला प्रबोधन केलं जाईल. आणि तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करावं. तुमच्या स्क्रीनवर ग्रेस मिनिस्ट्री वसई हा यूट्यूब चॅनल आहे ते दिसत आहे, त्याच्यावर तुम्ही सबस्क्राईब करावं म्हणजे तुम्हाला ह्या ज्या प्रार्थना सभा आहेत त्या सर्वांचं तुम्हाला नोटिफिकेशन आणि रिमाइंडर येत राहील. तसेच आमचे अधिकाधिक कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्ही त्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा. आमचा जो अल्बम आहे या सर्व मिळून या हा मराठी गाण्यांचा अल्बम आम्ही देखील त्या आमच्या चॅनलवर टाकलेला आहे. तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता, ते जाऊन तुम्ही ते गाणी ऐकू शकता. तर पुन्हा एकदा तुम्ही आपल्या ग्रेस मिनिस्ट्री वसई ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर या सर्व प्रार्थना सभा आणि ही जे गाणं आहेत हे तुम्हाला दिसेल. पुन्हा एकदा आठवण करून देतो, उद्या संध्याकाळी 4 वाजता लहान मुलांसाठी झूम मीटिंगवर त्यांची ऑनलाईन प्रार्थना सभा होणार आहे. जाता जाता पुन्हा एकदा प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आपण सर्वजण शेवटच्या गाण्यासाठी उभे राहूया. आणि आपल्या भगिनीने सांगितल्याप्रमाणे नेहमी आनंद करा. संत पॉल म्हणतो सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा मी सांगतो आनंद करा. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. आनंदित सा सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. आनंदित सा पुन्हा सांगतो आनंद करा. पुन्हा मी सांगतो आनंद करा. पुन्हा सांगतो आनंद करा. पुन्हा मी सांगतो आनंद करा. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. आनंदित सा जितक्याने प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग केला आहे.
इतक्याने प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग केला आहे. त्यांना मिळतो तारणाचा आनंद, त्यांना मिळतो तारणाचा आनंद. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा, आनंदित सा, आनंदित सा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस.